हाय हॅलो नमस्कार. तर आजचा हा ब्लॉग असणार आहे सरप्राईज ब्लॉग, कारण आज आमच्या दाजीने आम्हाला एक छोटंसं सरप्राईज दिलं. दाजी म्हणजे आमची जी शिलाताई आहे तिचे मिस्टर अप्पा दासूद यांनी आज स्वतःच्या खर्चातून अतिशय कष्ट करून पैसे वाचवून त्यांनी घराचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी सुंदर असा एक ॲटो आज त्यांनी खरेदी केला. आज आहे 16 जानेवारी आणि आज मला दुसऱ्या एका कार्यक्रमाला जायचं होतं जो होता वसतिगृहामध्ये, आणि त्यामुळे त्यांनी विश्रांतवाडीला माझ्या घरी हा ॲटो घेऊन आले. आणि या दिवशी शिलाताई इथे नव्हती पुण्यामध्ये, त्यामुळे ते माझ्याकडे घेऊन आले आणि माझ्या हातनं याची पूजा केली. आधी तिलाही त्याची पूजा करायची इच्छा झाली म्हणून तिनेही कुंकू आणि हळद रिक्षाला लावलं आणि तिला फार आनंद मिळत होता की मम्मी जे करते ते मला करून बघायचे. तर अशा पद्धतीने आज ॲटोची पूजा झाली. खरं तर अप्पा म्हणजे आमचे दाजी यांचं खूप खूप कौतुक की त्यांना कोणीही सपोर्ट सिस्टीम नसताना आज त्यांनी स्वतःच्या कष्टातून हा ॲटो घेतला. नक्कीच याच्यामुळे त्यांच्या सगळ्या आर्थिक अडचणी आणि त्यांच्या कुटुंबाची चांगली भरभराट व्हावी. तर अशा पद्धतीनं आज ॲटो घेतला आणि त्यांनी मस्त ॲटोची पूजा केली. त्यानंतर हार घातला. मग आम्ही तिथे अगरबत्ती वगैरे लावली. दाजीने नारळ फोडला आणि अशा पद्धतीनं आजचा हा छान ॲटोची पूजा केली. त्यानंतर आम्हीच होतो, मी बुड्डी आणि दाजी, तर एवढ्यांनीच ही पूजा केली. आणि पूजा झाल्यानंतर आम्ही सगळ्यांना शेजाऱ्यांना पेढे वाटप केले आणि मी कार्यक्रमाला निघून गेले, फोटोज काढले आणि छान ॲटो घेतला. त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या दाजीचं खूप कौतुक आणि खूप खूप अभिनंदन दोघांचे. तर हा ब्लॉग छोटासा आठवण म्हणून मी टाकण्याचा प्रयत्न करते आहे. हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तोपर्यंत बाय. हो हो काय सांगा हम्म आगे आगे आगे